नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्यांपासून अगदी झटपट असा कुरकुरीत नाश्त्याचा एक पदार्थ बघणार आहोत. सकाळी आपण सहसा पोहे किंवा उपमाच खात असतो, त्यामध्ये आज आपण पोहेच वापरून अगदी झटपट असा नाश्त्याचा एक पदार्थ बघणार आहोत. तर रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण ज्याचे कांदे पोहे बनवतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. पोहे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 ते 3 वेळा पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे. अगदी झटपट खायला अतिशय कुरकुरीत असा हा नाश्ता लागतो. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. तर पोहे देखील मी 2 वेळा व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 चमचे पुन्हा पाणी घालून 10 मिनिटे झाकण ठेवून हे पोहे आपण व्यवस्थित भिजून घेऊया. तर पोहे आपले व्यवस्थित भिजत आहेत, त्यासाठी आपण इथे खरडा बनवणार आहोत. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 चमचे शेंगदाणे आणि 2 लसणाच्या पाकळ्या घालून पाणी न घालता आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता पाणी न घालता याचं मी असं वाटण करून घेतलेलं आहे. तर हा खरडा घातल्यामुळे आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्याची चव खूप मस्त लागते. तर अशाच प्रकारे हा नाश्ता तुम्ही भाकरीबरोबर देखील खाऊ शकता. खायला खूप मस्त असा लागतो. तर यामध्ये मी काही भाज्या देखील घालणार आहे. तर इथे मी गाजर, शिमला मिर्च, कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही यामध्ये घालू शकता. 10 मिनिटांनंतर पोहे देखील आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. आता हाताच्या मदतीने हे पोहे आपण अगदी बारीक असे चुरून घ्यायचे आहेत. चुरून घेतल्यामुळे आपण यामध्ये जे काही बाकीचं सामान घालणार आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. तर इथे बघू शकता 2 मिनिट आपण हे व्यवस्थित पोहे चुरून घेऊया. पोहे आपले व्यवस्थित चुरून झालेले आहेत. आता यामध्ये आपण सुरुवातीला जो मिरचीचा खरडा बनवलेला तो संपूर्ण खरडा यामध्ये घालायचा आहे. खरडा बनवताना यामध्ये आपण जे शेंगदाणे घातलेले आहेत ते थोडेसे आपल्याला ओबडधोबडच ठेवायचे आहेत, जेणेकरून नाश्ता खाताना त्याचे क्रंच खूप दाताखाली आल्यावरती मस्त लागतात. आता यामध्ये आपण कट केलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. तर भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकता किंवा भाज्या नाहीत घातल्या तरी देखील हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो. सगळ्यात शेवटी यामध्ये आपण पाववाटी बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ वापरायचं नसेल तरी देखील तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता किंवा नुसतं पोहे वापरून देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. तर एवढंच साहित्य इथे आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे, कारण आपण यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. तुम्ही मुलांच्या डब्याला देखील अशा प्रकारची रेसिपी बनवून देऊ शकता. आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर घट्टसर गोळा आपण इथे बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता आपण व्यवस्थिताचा पीठ आपण मळून घेऊया. पीठ देखील आपलं व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे. हाताला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर पिठामधील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही टिक्की बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप इथे तुम्ही बनवू शकता. तर इथे बघू शकता आपण अशा प्रकारे चौकोनी शेप बनवून घेणार आहे. दिसताना आणि खाताना देखील हा नाश्ता खूप मस्त दिसतो. तर इथे अशा प्रकारे आपला हा शेप बनवून तयार झालेला आहे. आता या नाश्ता खायला अजून छान क्रिस्पी व्हावा यासाठी इथे मी याच्यावरती पांढरे तीळ लावणार आहे. पांढरे तीळ लावल्यामुळे हा नाश्ता दिसताना आणि खाताना देखील खूप मस्त असा लागतो. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर उरलेल्या पिठाचे देखील आपण अशाच प्रकारे सगळा नाश्ता बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता नेहमीच आपल्याला पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळं जर खायचं असेल तर तेच साहित्य वापरून आज आपण अगदी झटपट असा कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे. तर इथे मी सगळा नाश्ता बनवून घेतलेला आहे. यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स लावून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया. गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे, नाहीतर बेसन पीठ आपलं आतून तसंच कच्चं राहील. तर मीडियम फ्लेमवरती आपण हा नाश्ता व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आणि हा नाश्ता भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी जेमतेम 5 मिनिटामध्ये हा नाश्ता भाजून तयार होतो. तर आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने छान रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दोन्ही बाजूने आपला नाश्ता व्यवस्थित भाजत आलेला आहे. आता आपण पलटी करून दुसरीही बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर हा नाश्ता तुम्ही हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा केचप बरोबर
नुसताच खाल्ला तरी देखील खूप मस्त लागतो. तर दोन्हीही बाजू छान गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अगदी कुरकुरीत असे आपले हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. आता आपण यातली एक टिक्की मी तुम्हाला कट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.